नमस्कार मंडळी, मी साक्षी अनपुरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग खूप छान असणार आहे आणि छोटा असणार आहे, कारण आज आम्ही चाललोय गौऱ्या थापायला. गौऱ्या थापायला म्हणजे जर तुम्हाला माहीत नसेल तर गौरी म्हणजे शेणाची गौरी, विच इज म्हणजे आपण त्याला काऊडंक काऊ केक असं आपण म्हणतो त्याला. तर ते माझ्या मम्मीने आधीच करून ठेवलेलं आहे आणि त्या मी असं उलटं करायला गेलो. म्हणजे वरची जी बाजू आहे ती उन्हामुळे सुकलेली आहे, मग खालची बाजू सुकण्यासाठी तिला असं उलटं करण्यासाठी जातो आणि थापलेल्या आहेत आधीच गौऱ्या आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा जो एरिया आहे इथे आम्ही म्हणजे लहानपणापासून नुसतं मंडरतोय. तिकडे आमच्या शेताला जायला वगैरे रोड आहे आणि इकडं हे मंदिर आहे देवाचं. मी आज तुम्हाला खूप पारुशी दिसत असेल, बट मी पारुशीने आंघोळ केलेली आहे. सो आय विल एक्सप्लोर यू. पंचायतगिरी चालली माझी तर. सॉरी. द एरिया अँड दिस इज द टॉप व्ह्यू. अशी फाटी वगैरे गोळा करून ठेवतात लोक. अँड दिस इज द आपण काय म्हणू शकतो, अशी छोटीशी टेकडी टाईप आहे. इथे छोटं मंदिर आहे एक. आमचा गोलूचे बावळट चाळे चालले. गोलू ये. मी मगाशी गोलूच्या अंगावरती पाणी ओतलेलं होतं तर तो जरा नाराज झाला आहे. ये बवड्या ये ग, म्हणजे शोनो. सॉरी आणि शॉली बुबल्या शॉली. सी आता तो लाडत आलाय. आणि हे आहेत खांडकं, जे तुटलेल्या वगैरे गौऱ्या असतात त्या अशा ठेवतात. आणि ह्या आहेत सुकलेल्या गौऱ्या, काऊकेक्स, गौऱ्या, शेणाच्या गौऱ्या. माझी मम्मी शेणाच्या गौऱ्या गोळा करताना जर सुकलेली आहेत. आणि असं जर बघितलं तर हे आमचे असे घरं, हे देऊळ आहे आमचं इथं, आणि हे सगळं ही शाळा, ही सगळी अशी घरं दिसत असतात. आता आम्ही ह्याला बोलतात कलवड. तर हा इथं सगळ्या गौऱ्या ठेवणार आहे दोघी जण. सो लेट्स गो. असं नाही गंगे जॉईंटवर ठेवायचं असतं. ते जॉईंटवर हे असं, हे जॉईंट नाही, ह्याच्या जॉईंटवर, ह्याच्या जॉईंटवर ठेव एक. तर ह्याचे आम्ही करणार आहे गठ्ठे, म्हणजे एकावर एक आणि एकावर एक असं आपण ठेवत जायचं. तर गाईज आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की गौरी कशी थापली जाते. सो इथं आहे भरपूर शेण, खूप शेण, म्हणजे खूप शेण बघू शकता. सो मच शेण. आणि आता मी दाखवणार आहे तुम्हाला हे आपण कसं केलं जातं. सो लेट्स सी. सो हे जे वरचं गडक झालेलं, म्हणजे उन्हाने कडक झालेलं शेण आहे, ते आपण असं काढलं जातं. हे असे हे काढलं जातं सगळं. तर ह्याच्यामध्ये कसे आळ्या निघतात. आळ्यावर कशा आहेत घाण. हे बघा, ह्या शेणामध्ये ह्या अशा आळ्या होतात. दिसत आहेत का तुम्हाला? वाटत काय घाणेरडी साक्षी आहे. इट्स नॉर्मल. तर हे असं कडक झालेलं आपण शेण आता सगळं काढू. तुम्हाला वाटत असेल साक्षी खतरों के खिलाडी क्यों बन रही है, बट इट्स जस्ट नॉर्मल फॉर अस. मी हे केलेलं आहे लहानपणी सुद्धा. सो मला अजिबात घाण वाटत नाही. ओके. तर हे जे सुकलेलं आहे ते आता आपण शेण काढलेलं आहे. हे शेण असं गोळा करून, म्हणजे जे ओलं शेण आहे हे वालं असं गोळा करायचं. त्यामध्ये खूप किडे आहेत, बहुत किडे है उसमें. मला पण घरची घाण वाटते. तर आम्ही असं ताजं शेण च्या गौऱ्या केलेल्या आहेत. ओके. आता हे जे शेण आहे आपण
भाकरचं पीठ कसं मळतो तसे आपल्याला मळायचं आहे. ओके, अशी ह्याला आपण थोडंसं पाणी घेऊ. तुला कोंबड्या नाही उचलला नाही तर कोंबड्याला मेले रे. हे थोडंसं पाणी घ्यायचं. नाही तुला कोंबड्या. ओके, हे असं माझे आपण असं मळायचं. पटकीने मारतात. खूप केलं तर मारतात. ओके, हे आपण असं मळालं एकदम आमच्या पण आणि ह्याला असं घट्ट करायचं. तरी औषधं ठेवली होती मरून असं करून आता कोंबड्या आपण असं एकदम गोल 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 करून घेतलंय. कळलं पाहिजे ना बाई, ओके. काही बोलती बाई. असं गोल गोल आपण करून घेणार एकदम आणि त्याला असा गोल केलेला. परत तुटलं. खूप दिवस केलं नाही ना. साक्षी इज नॉट एक्सपर्ट इन इट बट साक्षी नोज हाऊ टू डू इट. आता ह्यातले जे किडे होते त्यांचा एकदम जेवणा मेवणा होऊन ते मेलेले आहेत. सो आता आपण असं हे ओके असं केलं. हे असं थापायचं. ह्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे तुमच्या हातामध्ये ताकद. तो साक्षी ही असं करणार आणि ही अशी तुमची गौरी रेडी. ओके, ही गौरी रेडी. ये डन झाले. असेच मग तुम्ही बाकीचे हे घ्यायच्या आणि गौऱ्या करायच्या. आणि दॅट्स इट. आणि खाली आहे हा खडक. तर हा खडक जेव्हा तापणार तेव्हा ही गौरी सुकणार ह्या उन्हामुळे. ओके, आणि हे झालं डन. माझी गौरी झाली आहे रेडी. हे तुम्ही इथे बघू शकता. दिस इज द गौरी, दिस इज द गौरी. गोल मटोल गौरी. आणि हे किडे बघा त्यातले. आणि हा आहे मोठा शेणाचा गठ्ठा, याला बोलतात शेणकई. अशा खूप गौऱ्या आमच्या आईने आणि तिच्यासोबतच्या बायांनी थापलेल्या आहेत. आणि ह्या सुकलेल्या गौऱ्या. त्या मम्मीच्या तिकडं तू गौरी नाही थापली का? नाही, कधी हात नाही लावला शेण. तिच्या मम्मीच्या तिकडं शेण होतं, म्हणजे म्हशी होत्या, पण ती इतकी नाजूक शहाणपणा करायची की मी हात लावणार नाही शेणाला अजिबात. पण तिचं लग्न अशा ठिकाणी झालं की तिचा अख्खा जन्म शेणामध्ये चाललाय. आणि तिच्या घरी म्हणजे माहेरी तिने शेणाचा वास पण घेतला नाही. आणि जसं लग्न झालंय तशी ह्या शेणात लोळतीये. बघा, यू नो रिव्हर्स काही होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये. सर मॅडम, तुमचा अनुभव काय आहे ह्या गौरी थापण्यामध्ये? मला कधी येतच नव्हत्या गावऱ्या. मग कोणी शिकवलंय तुला? मी आय वॉज दी मी गाईज मी शिकवल्या माझ्या मम्मीला गौऱ्या. मग मी शिकवल्या ना तुला गौऱ्या? हा, शिकवल्या. मग मम्मी बोल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. बोल नीट वाचा बोल. सबस्क्राईब करा. बाय. Thank you so much guys for watching this video and keep liking this, subscribing it and share a lot. आणि खरंच तुम्ही मला छान वाटलं की तुम्ही ही व्हिडिओ बघितली, कारण ही खूप व्हिडिओ अशी कॉमन आणि बेसिक व्हिडिओ होती. पण मला असं वाटलं लेट्स मेक अ व्लॉग, व्हाय नॉट. तुम्हाला पण कळलं पाहिजे ना गौरी कशी बनते आमच्या कंपनीमध्ये, साक्षीज कंपनीमध्ये. सो मी खूप ओव्हर करते साक्षी, शांत बस. सो थँक्यू सो मच अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड like, share and subscribe. Bye.